बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चमचमता सुंदर तो चांगला. आज रविवार, आई म्हणली खेळ, पण एकटीच खेळ, म्हणून मी एकटीच खेळायला आले. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ए पोरी, एकटीच का खेळते? मी बघ आलोय तुझ्या सोबत खेळायला. नाही, आई म्हणली एकटीच खेळ, म्हणून मी एकटीच खेळणार. मी तुझ्यासाठी चॉकलेट आणले, आणि हो, मी तुझा मामा. तू चॉकलेट आणलेस? हो. आणि तू माझा मामा आहेस का? हो, म्हणलंय ना मी तुझा मामा. चल आपण मागे जाऊ आणि खेळ खेळू. पण आई म्हणली कोणासोबत जायचं नाही. मग मी काय करू? मी तुझा मामा ना, मी आईस्क्रीम पण देईन. चल, मी तुला घेऊन जातो आणि मग तू नंतर खेळ. मग चल. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ए मामा, ए मामा, काय करतोयस तू? नको नको मामा, माझे कपडे का काढतोयस? नको. आई ग, आई, आई मला लागतंय. कुठे आहेस तू? आई म्हणली होती कोणासोबत जाऊ नको, अडगळीच्या जागेत जाऊ नको, मागे जाऊ नको. आई, आई कुठे आहेस ग तू? वाचव मला. आई ग. बघितलं का मंडळी? क्षणार्धात एक हसत खेळत बागडणारं लेकरू कसं उद्ध्वस्त झालं. आणि हो, अत्याचार फक्त काही मुलींवरच होत नाही, मुलांवर सुद्धा होतात. म्हणून आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच हा संवेदनशील विषय शिकवणं तितकंच महत्वाचं आहे. मैत्रिणींनो, मुलींना एवढा आत्मविश्वास द्या की त्यांच्या समोर काही चुकीचं होत असेल तर त्या नक्कीच आई नंतर बाईला सांगते. बाई म्हणजे शाळेतली बाई. आज इथून गेल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा, प्रत्येक मुलीच्या संरक्षणासाठी तिला लैंगिक शिक्षण द्या, तिला